नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी सिडनीच्या मला उमगलेले अध्यात्म या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे. माझे नाव आहे राजन रिसबुड आणि आज या मालिकेतला 5वा भाग इथे आपण सादर करत आहोत. चौथ्या भागामध्ये श्रीयुत सदानंद केळकर यांनी त्यांचे विचार आपल्यासमोर मांडले, आपल्याला मार्गदर्शन केले. त्या कार्यक्रमाच्या अनेक प्रतिक्रिया, प्रतिसाद आम्हाला मिळाले. त्याबद्दल अगदी मनापासून आभार. तर आपल्या या आजच्या 5व्या भागामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत आणखी एक पाहुणे आणि त्यांचं नाव आहे श्रीयुत मकरंद बिल्दीकर. नमस्कार मकरंद. नमस्कार राजनजी. आणि मला वाटतं मकरंद बिल्दीकर यांची सिडनीवासियांना नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. सिडनीच्या अनेक सांस्कृतिक, गाण्याच्या, संगीताच्या अ, कार्यक्रमामध्ये किंवा इव्हन कालिदास जयंती सारख्या कार्यक्रमामध्ये ध्वनी नियोजन व सर्व तांत्रिक बाबी सहजपणे सांभाळण्यामध्ये मकरंद यांचा एकदम हातखंडा आहे. पण आपण त्यांना आज इथे एका वेगळ्या कारणाकरता बोलावलेलं आहे आणि ते म्हणजे अध्यात्म या विषयावरचे विचार, त्यांचे विचार ऐकायला त्यांना आपण इथे खास आमंत्रित केलेले आहे. तर मकरंद, आकाशवाणी सिडनीतर्फे या कार्यक्रमात तुझे मनापासून स्वागत आणि पुन्हा एकदा नमस्कार. आणि धन्यवाद तुझा राजनजी. नमस्कार. तर तुझा पारंपरिक तुझा जो आहे वेश आहे फारच अगदी म्हणजे काय म्हणतात असा डोळ्यात भरतोय, तर फारच छान. तर मला वाटतं आपण सुरुवात अशी करूया की प्रथमतः मला वाटतं तुलनेने तरुण वयात या विषयाकडे किंवा या मार्गावर मकरंदची वाटचाल चालू आहे, असं मला वाटतं हरकत नाही म्हणायला. तर कारण आत्तापर्यंत म्हणजे गेल्या काही कार्यक्रमांमध्ये आपण जेव्हा सुरुवातीला सुरुवात करतो किंवा नंतर मग आपले अनेक दिग्गज आपल्याला सांगत असतात. प्रत्येकाचं मत असं असतं की या विषयाकडे जितक्या लवकर वळाल तेवढे चांगले आणि त्या दृष्टीने आजचे आपले पाहुणे मकरंद हे अगदी आदर्श उदाहरण आहेत. तर मला वाटतं याच धर्तीने पहिला प्रश्न तुला आहे मकरंद, तो म्हणजे की अध्यात्म म्हणा किंवा अंतर्मुख होणं म्हणा किंवा स्वतःचा शोध घेणं म्हणा, या प्रक्रियेकडे तू कसा आणि कधी वळलास आणि तुलनात्मक दृष्टीने लवकर कसा काय वळलास? याचं म्हणजे मला खूप औत्सुक्य किंवा कुतूहल आहे. तर ओव्हर टू यू. येस. अच्छा. धन्यवाद राजनजी. आपल्या सगळ्या श्रोत्यांना पण माझा मनःपूर्वक नमस्कार. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात की इथे आधीच्या ह्याच कार्यक्रमाच्या आधीच्या भागांमध्ये वेगवेगळे मान्यवर, अनुभवी आणि अधिकारी लोक इथे येऊन गेलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर मी या व्यासपीठाची माफी मागू इच्छितो की माझा अभ्यास किंवा अधिकार इतका मोठा नाही किंवा ह्या व्यासपीठावरती बोलण्याची तशी माझी पात्रता पण मी आहे असं समजत नाही. पण तरी इथे येण्याचं कारण म्हणजे तुमचा जो विषय आहे त्याचं नाव इतकं अगदी साजेसं आहे या कार्यक्रमाला की मला उमगलेलं अध्यात्म. म्हणजे हे प्रत्येकाचं अध्यात्म वेगवेगळं असू शकतं. आणि इथे जे आत्तापर्यंतचे लोक येऊन गेलेले आहेत, तर त्यांच्याच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमची ही वाटचाल या मार्गावरती चालू आहे, असं म्हणायला नक्कीच चुकीचं ठरणार नाही. आणि ह्याच्यामध्ये आता आपण कवितेच्या बॅकग्राऊंड मधले आहात. आपल्याला हे माहिती की समजा आता तुमच्यासारखे 4 लोक जर का कवितेचा एक छोटा घरगुती कार्यक्रम करायला बसलेले असतील आणि त्याच्यात कम्पॅरेटिव्हली एखादा यंग मुलगा मुलगी त्यांनी जर का 4 ओळी लिहून आणल्या आणि त्यांनी वाचून दाखवल्या, तर त्याच्याकडे कसं कौतुकाने बघितलं जातं की अरे हरकत नाही की त्याचा दर्जा किती मोठा आहे, त्याचा अभ्यास किती मोठा आहे, ह्याच्यापेक्षा त्या बाजूला पडलेलं पहिलं पाऊल हे कौतुकास्पद आहे. अशा कौतुकाने तुम्ही नक्की ह्या कार्यक्रमाकडे बघाल अशी माझी अपेक्षा आहे. तर माझ्या प्रवासाबद्दल जर का म्हटलं तर मी प्रोफेशननी इंजिनियर आहे.
त्याच्यामुळे आपल्याकडे इंजिनियर लोकांची बॅकग्राऊंड कशी असते आपल्याला माहिती आहे, की बाप दाखव किंवा श्राद्ध कर. आपण त्याला म्हणतो, की अगदी जे मला पटेल तेच फक्त सत्य, बाकी सगळं खोटं. राइट. तर असं बॅकग्राऊंडनी माझं सुरुवात झाली. त्यामुळे अध्यात्माचा तसा डायरेक्ट संबंध काही नव्हता. हं, हं. आणि माझं लग्न झालं त्यावेळेस माझ्या सौंचे गुरु आहेत, हं, हं. डॉक्टर पारनेरकर म्हणून. तर ओके. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही फक्त पारनेरला गेलो, तेवढीच माझी त्यांची ओळख. हं, हं. पण योगायोगाने 2010 मध्ये त्यांचा इथे एक दौरा होता ऑस्ट्रेलियाचा. हं, हं. आणि त्या दौऱ्याच्या अंतर्गत 10 दिवस ते आमच्याकडे राहायला होते. राइट. तर त्यांच्या स्टे मध्ये जेव्हा मी त्यांना इतकं जवळनं बघितलं आणि अनुभवलं, त्यावेळेस मला काहीतरी जाणवलं, की अरे नाही, म्हणजे ज्याला सगळे लोक गुरु असं म्हणतात, ती व्यक्ती काय असते हं, हं. आणि त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, प्रत्येक गोष्टीतला साक्षेप ज्याला आपण म्हणतो, की साक्षेप म्हणजे आपण पर्टिक्युलर एखाद्या परिस्थितीमध्ये, पर्टिक्युलर एखाद्या वेळी, प्रत्येक कुठल्या तरी माणसाशी बोलताना म्हणजे त्या परिस्थितीला अनुसरून हं, हं. कसं वागलं पाहिजे. हं, हं. म्हणजे फॉर फॉर एक्झाम्पल तुम्ही आज इथे इंटरव्ह्यू घ्यायला आलात, मी इंटरव्ह्यू द्यायला आलो आहे, हं, तर हं. माझं आत्ताच वागणं बोलणं कसं असलं पाहिजे, हं, हं. हे वागणं ज्याला कळतं, असं जो माणूस, त्याला आपण साक्षेपी माणूस म्हणतो. ओके. तर अशा व्यक्तीचा माझा फार जवळनं संबंध आला आणि हं, हं. तिथून मग माझी सुरुवात झाली, की नाही अरे, अशा व्यक्ती आपल्या समोर आदर्श असल्या पाहिजे, ह्यांचं आचरण आपल्याला करता आलं पाहिजे, असा गायडन्स मिळाला पाहिजे. ह्या हिशोबाने माझी त्यांच्याशी ओळख झाली. आणि ते जे कुठलं फिलॉसॉफी प्रीच करतात त्याचं नाव आहे पूर्णवाद. हं, हं. अशा दृष्टीने माझी ह्या सगळ्या मार्गाशी ओळख, तोंड ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही. अरे वाह! फारच छान. म्हणजे मला आता खात्रीच पटली, की वी हॅव गॉट अ राइट पर्सन. ज्यांनी म्हणजे स्वतःच्या म्हणजे गुरूंना इतकं जवळून पाहिलंय, त्यांच्यावर सहवास आहे आणि तरुण वयात सुरुवात केलेली आहे आणि प्लस विनयशील व्यक्तिमत्व आहे तुमचं. म्हणजे तुम्ही म्हणताय, की मी अजून या या क्षेत्रामध्ये नवीन आहे. तर मला नक्कीच खात्री आहे, की आपला कार्यक्रम नक्कीच चांगला होणार आहे. आणि त्याच्या आधी मी अतुल खपली याचं विशेषतः मी एक धन्यवाद देईन, की अतुलने तुमचं नाव सुचवलं होतं, की काइंड ऑफ या कार्यक्रमाकरता डेफिनेटली तुमचा विचार करावा म्हणून. तर आय एम रिअली थँकफुल टू अतुल अल्सो, की फारच छान सुरुवात झालेली आहे. तर याच अनुषंगाने पुढचा प्रश्न जो आम्ही नेहमी पहिल्यांदा विचारतो सुरुवातीला, की नक्की अध्यात्म म्हणजे काय? म्हणजे अध्यात्म म्हणजे फक्त काय अंतर्मुख होणं, स्वतःचा शोध घेणं, असं आहे का काही याच्याहून काही वेगळं आहे? अध्यात्म अर्थात अध्यात्म शब्दच असा आहे, की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या व्यक्तींनी त्याचं वेगवेगळं काय म्हणतात त्याला त्याची व्याख्या केलेली आहे. तर तुझ्या दृष्टीने अध्यात्म एक 4-5 वाक्यामध्ये काय सांगता येईल? म्हणजे एस्पेशली तू आता मेन्शन केलंस, की पूर्णवाद हा एक पंथ आहे. तर त्या अनुषंगाने अध्यात्माची व्याख्या किंवा त्याची अनुभूती किंवा त्याचा जो मार्ग ह्याच्यावर जरा विस्ताराने बोललास तर चांगलं होईल. नक्कीच. आता तुम्ही म्हणालात तसं अध्यात्म ही खूप मोठी व्याख्या आहे आणि बऱ्याच जणांनी त्याच्याबद्दल सांगितलं आहे. तर त्या हं, हं. व्याख्याकडे न जाता मी अगदी सोप्या शब्दात, म्हणजे माझ्या अ, बाळबोध याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करीन, की अध्यात्म आपण आता जे म्हणतो, की ज्याला देवाशी काहीतरी करणं, किंवा आपण स्वतः जन्माला का आलो, माझं अस्तित्व काय, माझं जगण्याचा उद्देश काय आहे, हं, ज्याला हं. आपण स्वधर्म म्हणतो, हं, माझा हं. स्वधर्म काय आहे, किंवा ईश्वराचा शोध, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हं, हं. परंतु जर पूर्णवादी दृष्टिकोनातनं जर का बघितलं, तर आम्ही असा विचार करतो, की प्रपंच करत करत जेव्हा आपण परमार्थ करतो, ओके. त्याला आम्ही एक आध्यात्मिक जीवन असं म्हणू शकतो. कारण अगदी व्याख्या जर करायची म्हटली, तर पूर्णवादामध्ये एक 3 कन्सेप्ट्स आहेत. म्हणजे ओके. आपण एक मी आहे, हां, हां. तर माझं 3 डायमेन्शन आपण ज्याला म्हणू. हां, हां. एक आध्यात्मिक, म्हणजे आध्यात्मिक मी, एक हं, अधिभौतिक मी हं, आणि हं. एक अधिदैविक मी. ओके. आता ह्या तिघांमध्ये फरक म्हणजे आपण जीव, जगत आणि जगदीश्वर असं. जीव म्हणजे मी स्वतः, राइट. म्हणून तो आध्यात्मिक मी, म्हणजे माझे हातपाय, माझे डोळे, माझी आई वडील, ह्याच. जगत म्हणजे ज्या जगामध्ये आपण आहोत, तर मी अधिभौतिक मी काय असेल, तर समाजाचा जो मी भाग आहे, माझ्या कामावरती मी जेव्हा जातो, माझे वर्क कलीग, माझं हं, ते हं. जे सोशल नेटवर्क आहे हं, भौतिक हं. जगातलं,
राइट, तो ती माझी बाजू म्हणजे आधिभौतिक मी. राइट, आणि ह्या पूर्ण विश्वाचा जो मी पार्ट आहे, जे आपलं राइट. चैतन्य जे तुमच्यात आहे, माझ्यात आहे आणि प्रत्येक माणसामध्ये आहे. तो जो काही मी आहे, हं, त्या हं. डायमेन्शन मधला, तो राइट. झाला अधिभौतिक मी. आय सी. तर असं पूर्णवादाने प्रत्येक जीवाचा असे 3 डायमेन्शन्स सांगितलेले आहेत. राइट, राइट. आणि जेव्हा आपण असं 3 डायमेन्शननी कुठल्याही गोष्टीचा विचार करतो, त्याला आपण सर्वांगीण विचार म्हणतो. ओके. अदरवाईज जर आपण फक्त एकमेव एकाच बाजूने विचार केला, तर तो एकांगी विचार ठरतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी फोल राहू शकतं. राइट, राइट. म्हणून जेव्हा सर्वांगीण विचार होतो, तेव्हा तो पूर्णवाद असं होतो. म्हणून हां. त्याचं नाव. त्या पूर्णवाद शब्द जो आहे त्याची व्युत्पत्ती अशी आहे, की सर्व दृष्टीने विचार करणं, पूर्णतः विचार करणं असं. आय अगदी सी. बरोबर. ओके. हे नवीन म्हणजे हा कन्सेप्टच नवीन आहे मला. ते फारच छान. म्हणजे एक नवीन काय नवीन एक दिशा किंवा एक नवीन डायमेन्शन आपल्याला आज कळली. मग एक जस्ट क्युरिओसिटी की पूर्णवाद हा एक समजा एक 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 वाद धरला, तर कंपॅरेटिव्हली दुसरं काय? म्हणजे हाऊ विल यू कंपेअर पूर्णवाद इतर इतर पंथांशी किंवा इतर वादांशी? तसं कसं कसं करता येईल म्हणजे तुझ्या तुझ्या मताप्रमाणे? अच्छा. आता पूर्णवाद जेव्हा आपण म्हणतो, तर वाद हा आपल्या नॉर्मल जीवनामधला वाद, तो वाद नाही आहे. हा बरोबर, राइट. पूर्णवाद म्हणजे एक फिलॉसॉफी आपण ज्याला म्हणतो तशी. बरोबर. तर अगदी पूर्णवादाची खासियत सांगायची तर जर का आपण एक ज्ञानेश्वरीपर्यंत जर बघितलं, हं, हं. तर बरेचसे असे फिलॉसॉफिकल युग येऊन गेले. ओके. म्हणजे अजातवाद असेल किंवा शंकराचार्यांचा मायावाद असेल. हं, हं. तर डॉक्टर पारनेरकरांचं म्हणणं असं आहे की ज्या ज्या वेळी आपल्या मनुष्य समाजाला हं, ज्या हं. ज्या गोष्टींची गरज होती, हं, त्या हं. त्याप्रमाणे ह्या फिलॉसॉफीज डेव्हलप होत गेलेल्या आहेत. ओके. त्याच्यामुळे त्या काळासाठी तो वाद बरोबर होता. हं, हं. आता जेव्हा ज्ञानेश्वरी नंतर जर का आपण बघितलं, तर माझ्या तरी माहितीत असं नाही की कुठली तरी नवीन फिलॉसॉफी किंवा राइट. नवीन लिटरेचर, नवीन वाद असा कुठला आलेला आहे हं. अंटील पूर्णवाद आला. बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, की आपण नॉर्मली काय होतं, कुठलाही वाद आता तुम्ही शब्द फार आपण खूप पटकन वापरून जातो बघा, पण शब्दांचा आपण तितका विचार नाही करत. तुम्ही विचार केला, की कंपॅरिझन मध्ये किंवा ह्याच्या बरोबर. अगेन्स्ट काय. राइट. आता पूर्णवादाची खासियत अशी आहे, की कशाची कंपॅरिझन हां, किंवा हां. कशाच्या अगेन्स्ट असं काहीच नाहीये. अरे वाह! हं, हं. म्हणजे जेव्हा अजातवाद आला, तेव्हा ती काळाची गरज होती. हं, हं. मायावाद आला तेव्हा काळाची गरज होती. शून्यवाद आला तेव्हा काळाची गरज होती. हं, हं. पण हे सगळे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये हे सगळे बरोबरच आहेत. हं, हं. पण त्याच्यामध्ये जे काही आत्ताच्या चालू काळासाठी कमी आहे, बरोबर. ती जी भर त्याच्यामध्ये टाकली, ती राइट. त्याच्याने जे पूर्ण झालं त्याचं नाव पूर्णवाद. आय सी, आय सी. ओके. म्हणजे म्हणताना पण पूर्णवाद असं सांगतो, की शून्यवाद किंवा आशावाद किंवा मायावाद ह्यांना पूर्व पक्ष मानून, ह्यांना असं नाही ओके. म्हटलं, की ह्याचं खंडन करून. अरे खंडन वाह! केलं, हं, हं. की तुम्ही ते चुकीचं आहे असं सांगता. राइट, राइट. पण त्याला पूर्व पक्ष मानून त्याच्यामध्ये जी भर घातली गेली, त्याच्याने जे तयार झालं तो पूर्ण. अरे वाह! मग अंदाजे किती वर्षापूर्वी हे पूर्णवाद ही संकल्पना आली अस्तित्वामध्ये? साधारण सेकंड वर्ल्ड वॉर नंतर हे आलं. म्हणजे मला सांगायला अजून आनंद वाटेल, की डॉक्टर पारनेरकर जे आहे, रामचंद्र महाराज पारनेरकर, ह्यांनी सेकंड वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंग वरती एक ग्रंथ लिहिलेला होता. अरे वाह! त्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करणारा कदाचित पहिलीच व्यक्ती असू शकेल. अनफॉर्च्युनेटली तो बर्लिनकडे जाताना तो जहाजावरती तो म्हणजे जळाला त्या हो, युद्धामध्ये. हो. त्यामुळे तो जाऊ शकला नाही. अदरवाईज आपल्याकडे असलं असतं, की भारतातनं कोणीतरी ग्लोबल वॉर्मिंग वरती पहिल्यांदा रिसर्च केला आहे, असं आपल्याकडे रेकॉर्ड असलं असतं. अरे वाह! हं, हं. पण मग फारच छान. ते हं, हं. झाल्यानंतर त्याच्यातनं खचून न जाता मग हं. म्हणजे डॉक्टर पारनेरकरांनी असे सगळ्या आपली जी फिजिक्स आहे किंवा बायोलॉजी आहे, कॉस्मॉलॉजी आहे, ह्या सगळ्यांचा किंवा ज्योतिषशास्त्र फॉर दॅट मॅटर, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून म्हणजे ज्ञानेश्वरी, गीता ह्या सगळ्यांचा सार एकत्र करून मग त्याच्या पुढे जाऊन हं, हं. मग त्याच्यात हे ऍड करून पूर्णवाद नावाची फिलॉसॉफी त्यांनी पुढे आणली. ओके. मग या फिलॉसॉफी करता असे काही ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत, असं काही साहित्य आहे, की जिथे मी जाऊन बघू शकतो, वाचू शकतो, फॉलो करू शकतो? अगदी तुम्ही म्हणजे अगदी योग्य प्रश्न विचारला.
आणि त्याचं पण जर का बघितलं तर इतकं साजेसं त्यांचं एक 6 ग्रंथ आहेत. अगदी बेसिक ग्रंथ जे आहेत ते 6 आहेत. बाकीचे अनेक ग्रंथ आहेत त्याच्याबरोबर. पण त्याचं सुद्धा जे काही नामकरण म्हणता येईल, ते असं आहे की मी मगाशी एक शब्द वापरला, माझी पूर्णवादाशी तोंड ओळख झाली. हम्म. तर त्याचं जो पहिला ग्रंथ आहे पूर्णवादाचा त्याचं नावच तोंड ओळख आहे. हो. ओके. त्याच्यानंतर तोंड ओळख आहे, त्याच्यानंतर परिचय आहे, मग हम्म. परिसरात आहे, मग संपर्क आहे, संघर्ष आहे आणि मग पूर्णवाद. आता ही प्रोसेस जर का आपण बघितली तर आपली दोघांची समजा कुठेतरी ओळख होईल, हम्म. त्यावेळेस आपली त्याची तोंड ओळख होते. राईट. त्याच्यानंतर म्हणजे अगदीच तोंडाने आपण म्हणतो की हा मकरंद असा दिसतो, इथपर्यंत ओळख होते. राईट. त्यानंतर आपला परिचय होतो. राईट. परिचयामध्ये की तुम्ही काय करता, तुमचं बाकीचं काय, मुलं किती, बाळ किती, हा परिचय होतो. त्यानंतर आपण एकमेकांच्या परिसरामध्ये जातो, हम्म. म्हणजे जाणं येणं वाढतं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर परिसरात झाल्यानंतर आपला संपर्क जास्ती येतो. बरोबर. संपर्क आल्यानंतर आता जिथे संपर्क वाढतो तिथे संघर्षाची पण पॉसिबिलिटी आहे. परफेक्ट. बरोबर. मग तिथे संघर्ष होतो. हम्म. आणि ह्याच्यामधनं जेव्हा तुम्ही सगळे जाता त्यानंतर ते रिलेशन पूर्ण होतं, तिथे पूर्णवाद होतो. अरे वा. हम्म. म्हणजे इतकी सहज सोपी, जीवनाशी निगडीत किंवा जीवनाला धरून अशी ही पूर्णवादाची प्रोसेस आहे. म्हणून त्यांचे जे दोन वाक्य आहेत, ब्रीद वाक्य आपण ज्याला म्हणू, त्याचे आहे की जीवन ही कला आहे हम्म. आणि नीती म्हणजे माणूस. ओके. अशी दोन पूर्णवादाची ब्रीद वाक्य आहेत. राईट. राईट. नाही, तुझी सांगायची हातोडी इतकी चांगली आहे मकरंद, की म्हणजे तू सुरुवातीला बोललास की मी या मार्गावरती नवीन आहे असं वाटत नाहीये. म्हणजे तू ऑलरेडी इतका त्याच्यात तसं म्हणजे त्याला म्हणतात ना कोळून प्यायला असते ते तत्वज्ञान किंवा तो त्याची संकल्पना, तर तुझ्या बॉडी लँग्वेज मध्ये ते प्रकट होतंय की सगळं तुझ्या अंगात भिनलंय. फारच छान. म्हणजे इट इज रिअली कमेंडेबल. असं मी खरंच तरी असं म्हणेन की मी फारच प्रायमरी लेवलवरती आहे. म्हणजे माझी आत्ताची तोंड ओळख होऊन कदाचित मी थोडासा माझा परिचय त्याच्याशी होतोय असं म्हणू शकेन. कारण म्हणजे हे सांगण्याचं एवढं उद्दिष्ट आहे की ते तत्वज्ञान इतकं मोठं आहे आणि इतका मी त्याच्याने भारावलेलो आहे की हे जर का तुम्हाला भावत असेल तर पूर्णवादापर्यंत गेल्यानंतर त्याच्यामधलं ज्ञान आपण फक्त वी कॅन इमॅजिन. मग याचा अभ्यास करायला काय तू असं काय वीकली किंवा मंथली तुमचे काही असे ग्रुप्स असतात का, मीटिंग होतात का? हाऊ सिडनीमध्ये असं काय लोक आहेत की तुम्ही एकत्र बसता, चर्चा करता, असं काय आहे? हो आहे. आम्ही जनरली आता आपण जेव्हा गुरु परंपरेमध्ये असतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुरुवार हा त्या निमित्ताने त्या मानाने एक महत्वाचा वार आपण गृहीत धरतो. बरोबर. गुरुवारी संध्याकाळी 8 ते 9 असं आम्ही इथे जे मंदिर आहे आपलं आता घरामध्ये मंदिर आहे, गुरूंचंच मंदिर आहे, हम्म. त्याच्याबरोबर गुरुदेव दत्तात्रय आणि गणपती अशा 2 देवता पण आहेत. हम्म. तर त्या मंदिरामध्ये आम्ही गुरुवारी रात्री 8 ते 9 असा अभ्यास करतो. ओके. आणि अभ्यास करतो म्हणजे काय करतो, हे जे ग्रंथ आहेत याच्यामध्ये वेगवेगळे सूत्र असतात. राईट. त्यातलं एक सूत्र वाचायचं हम्म. आणि त्याच्यावर जेवढे लोक आलेले आहेत ते सगळे आम्ही त्याच्यावर चर्चा करतो. ओके. चर्चा ह्याच्यासाठी की कदाचित तेच पॅराग्राफ वाचल्यानंतर जे मला समजेल किंवा मला उमगेल तेच बरोबर. तुम्हाला उमगेल असं नाहीये. हम्म. तुमचा विचार त्याच्याबद्दल वेगळा असू शकतो, तुमचं अंडरस्टँडिंग वेगळं असू शकतं. म्हणजे राईट. जेव्हा आपण त्याच्यावर चर्चा करतो राईट. तेव्हा त्याच्यावर खरोखर सर्वांगीण विचार होतो. बरोबर. तर ती त्या अभ्यासाची खासियत आहे की असं नाहीये की आपण काहीतरी फक्त वाचतो किंवा एखादा सुविचार वाचायचा किंवा एखादी गोष्ट वाचायची आणि ती तशीच्या तशी फॉलो करायची, असा ह्या अभ्यासाचं स्वरूप नाहीये. राईट. मग त्याच्यामध्ये चर्चा होते, विचार होते किंवा मग समजा मला वाटलं की अरे हे मला थोडंसं पटलं नाही किंवा कळलं नाही, मग ज्याला पटलं किंवा ज्याला कळलं तो काहीतरी एक्सप्लेन करायचा विचार करेल. राईट. अजून मला त्याची खासियत अशी सांगावीशी वाटते. आता जेव्हा मूर्ती स्थापनेचं आमच्याकडे सोहळा झाला त्यावेळेस माझे सासरे, ज्यांचं वय 95 वर्ष आहे, हो. ते जवळजवळ 60-65 वर्ष या मार्गामध्ये आहेत. हम्म. तर ते इथे आले होते आणि हम्म. ते सुद्धा गुरुवारला आमच्या असायचे. आणि माझी मुलगी आहे 10 वर्षाची, ती सुद्धा गुरुवारला असायची. हम्म. तर ह्याच्यातलं जे काही वाचन आहे, लिखाण आहे, ते असं सरळ सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने आहे किंवा उदाहरणं जे आहेत, जे आपल्या रोजच्या आयुष्यातली उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेली आहेत समजण्यासाठी, हम्म. की 10 वर्षाची मुलगी आणि 95 वर्षाचा वयोवृद्ध
ह्या दोघांनाही ते कळू शकेल किंवा हे दोघं एकमेकांशी त्याच्यावर चर्चा करू शकतील, हे इतकं आश्चर्यासारखी गोष्ट आहे खरं म्हणजे. राईट. पण ती सहजगत्या होते, असा अभ्यास होतो. अरे वाह! आणि एक एक याच अनुषंगाने प्रश्न म्हणजे कुठच्याही विषयामध्ये अध्यात्म म्हणा किंवा काही म्हणा, की गुरु ही एक संकल्पना फार महत्त्वाची असते. तर या तुमच्या ज्या चर्चा होतात, त्यात कोणी गुरु करतो मार्गदर्शन का पूर्णवादामध्ये दुसरा प्रश्न पूर्णवादामध्ये गुरु या कल्पनेला किती महत्त्व आहे? असे 2 प्रश्न माझ्याकडे आहेत, की इफ यू कॅन एक्सप्लेन दॅट. अगदी म्हणजे गुरु ह्या संकल्पनेला प्रचंड महत्व आहेच. हं, हं. आणि आपण जसं म्हणतो की आता आजकाल आपल्याकडे YouTube म्हणा, इंटरनेटच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन वाटेल तेवढी अवेलेबल आहे. बरोबर. त्यामुळे कोणीही असं सहज म्हणू शकतं की अरे त्याच्यात काय, मी इकडे वाचून म्हणू शकतो किंवा तिकडे वाचून बघू शकतो, शिकू शकतो. राइट. अर्थात शिकू शकतो, त्याला आपण डिनाय करू शकत नाही. हं, हं. कारण की इथे पूर्णवादामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे की सभ्यता आणि संस्कृती. म्हणजे आता मी जे तुमच्या समोर बसलेलो आहे, ही माझी संस्कृती मी जोपासतोय. बरोबर. पण त्याचबरोबर ज्या माध्यमातून आपण बोलतो आहे, ही सभ्यता आहे. सभ्यता म्हणजे बेसिकली डेव्हलपमेंट किंवा सायन्स किंवा आजचा काळाबरोबर जे चाललंय ते. आय सी. तर ह्याला आपण डिनाय करूच शकत नाही. कारण मी माझी किती संस्कृती जपत जरी असलो, जपायची जरी असली, तरी शेवटी टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्याबरोबर आपल्याला जायलाच पाहिजे. त्यामुळे ते राइट. डिनाय करू शकत नाही. ओके. तर असा जर का विचार केला, तर ही टेक्नॉलॉजी आपण डिनाय करू शकत नाही जिथे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. हं, हं. परंतु त्याच्याबरोबर गुरु हे एक संकल्पना अशी आहे, की त्याच्यामुळे आपल्याला योग्य मार्गदर्शन जे आपण म्हणतो, की मला माझं आयुष्य सुखकर करण्यासाठी मला माझ्या आयुष्यात काय गरज आहे, हं, हं. ही मला सहज कळायला जितका वेळ लागेल, त्याच्यापेक्षा ते पटकन सांगू शकतात. म्हणजे तुम्हाला हं. लवकर प्रगती करायची असेल, तर नक्की गुरुची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर गुरूंचं महत्त्व असं सांगितलं जातं, की आपल्या सूर्यमालेमध्ये सुद्धा गुरु नावाचा ग्रह आहे. हं, हं. आपण जर का त्याची टेक्निकल ज्याला आपण म्हणतो, त्याचं काम जर का बघितलं सूर्यमालेमधलं, हं, हं. तर ज्या इम्प्युरिटीज आहेत सगळ्या, हं, हं. त्या तो स्वतःकडे गुरुत्वाकर्षणाने, गुरुच्या गुरुत्वाकर्षणाने सगळ्या ओढून घेतो. हं, हं. म्हणजे एका दृष्टीने तो वातावरण साफ ठेवतो. तर हे राइट. जे गुरुचं महत्व आहे, हे तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आहे, की बरोबर. आपल्या आयुष्यातल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत, त्या बाजूला करून आपलं आयुष्य छान सुंदर ठेवणं, हे त्यांचं काम आहे. त्यामुळे गुरूंची आवश्यकता अगदी निश्चित आहे, असं मी मनापासून मानतो. अरे वाह! ह्याच्यामध्ये दुसरी बाजू अजून एक अशी आहे, आपण नेहमी एका बाजूचा विचार करतो, की हं, हं. मला मार्गदर्शन मिळेल, मला चांगलं सांगितलं जाईल वगैरे वगैरे. आता जर माझं आयुष्य चांगलं व्हायला लागलं, तर माझ्याकडे एक अहमपणा येऊ शकतो. हं, जे हं. मी करतोय तेच बरोबर आहे. मला सगळं कळतं. ही एक भावना तयार होते. तर अशा वेळेस दुसऱ्या बाजूनी जी गोष्ट आहे, की मला कोणाला तरी जाब द्यावा लागेल. मी जर व्यवस्थित वागलो नाही, तर अशी जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असते, ती सुद्धा गुरुच असते. अरे वाह! हं, हं. अरे वाह! फारच छान. तर अशा तर दोन्ही बाजूनी गुरुचं तितकंच महत्त्व आहे आयुष्यात. असं म्हणतात, की गुरु हा जो म्हणजे गुरुची व्याख्या जी आहे ती गु अधिक रू म्हणजे संस्कृतचा जो फोड केलीस तू, तर अंधाराचा जो नायनाट करेल तो गुरु किंवा गुरु ही जी व्यक्ती आहे तो स्वतः जळणारा एक टॉर्च आहे. तो नुसताच मार्गदर्शक नाहीये, तो तुमच्याकरता जळतोय आणि त्याचा बरोबर. तुम्ही वापर केला पाहिजे. अशी ती गुरुची व्याख्या काही-काही लोकं करतात. त्याची मला आठवण झाली याच्यावरून. फारच छान. त्यामुळे गुरु म्हणजे पूर्णवादामध्ये लुक्स लाइक की गुरुचा फारच एक त्याला एक स्थान दिलेलं आहे आणि त्यामुळे गुरुची हो, आहे. अगदी नक्की. आणि मी जे म्हटलं आता, की माझे गुरुच आहेत पारनेरकर महाराज. जेव्हा ते इथे आले आणि मी मगाशी सांगितलं तसं जी प्रोसेस झाली, खरंय. त्यातनं जेव्हा मला आता काय म्हणता येईल त्याला, एका प्रकारचा साक्षात्कार, की नाही आपल्याला गुरुची आवश्यकता आहे बरोबर. आणि असेच गुरु आपल्या आयुष्यात हवे. हं, तर हं. तेव्हा त्यांचं गुरुत्व म्हणजे हां, मी त्यांच्यासमोर मागितलं, की माझे गुरु तुम्ही व्हाल का? अशा ह्याच्याने. अरे तर वाह! गुरु आहेत, हे परंपरा आहेत, पण त्याच्यात पूर्णवादाची अजून एक खासियत अशी आहे, की नॉर्मली आपण बऱ्याचशा पंथांमध्ये जे असतं, की एक कुठला तरी मंत्र असतो, एक हं, कुठला हं. तरी जप असतो, हं. ज्याचं साधना केली जाते, उपासना केली जाते. पूर्णवादाची खासियत अशी आहे, की ह्याच्यामध्ये आम्ही उपासना शास्त्र म्हणतो. म्हणजे आपण गुरु करतो, ह्याचा अर्थ उपासना घेतो. तर ओके. जेव्हा उपासना घेतो, त्यावेळेस आपले गुरु आपली जी उपास्य दैवत आहे, ते आपल्याला सांगतात. हं. आता ह्याच्यामध्ये एक फार चांगलं उदाहरण देतात पूर्णवादामध्ये, की इलेक्ट्रिसिटी आहे.
ही सगळीकडे कॉमन आहे. सगळ्यांना मान्य मान्य आहे. त्याचं महत्व वगैरे काय आहे. हम्म, हम्म, पण मी जर उद्या म्हटलं की मला इलेक्ट्रिसिटी वापरायची आहे, तर मी डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी वापरू शकत नाही. हम्म, त्याच्यासाठी कुठलं तरी माध्यम लागतं. परत ते माध्यम कुठलं असायला हवं, ज्याची मला आता गरज आहे. म्हणजे भयंकर उन्हाळा आहे आणि मी जर हीटर लावून बसलो तर त्याचा मला फायदा नाही होणार. हम्म, त्यावेळेस मला एअर कंडिशनर पाहिजे. हम्म, इलेक्ट्रिसिटी तीच आहे. हम्म, ती मला आत्ता थंड हवा देते आहे. तेच हम्म, उन्हाळ्यामध्ये उलटं होईल. माझं उपकरण बदलेल. कारण मला त्याची गरज आहे तेव्हा. बरोबर. तर ही जी उपास्य दैवत आहे, हा फक्त फॉर्म आहे किंवा वे आहे हम्म, आपल्या परमेश्वराच्या शक्तीचा. तर परमेश्वर जरी एक असला तरी उपास्य दैवत हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. हम्म. आणि म्हणून गुरु आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करतात की तुझं उपास्य दैवत काय आहे, कारण तुला तुझ्या आयुष्यामध्ये ह्याची सध्या गरज आहे. अरे वा. आणि म्हणून त्या फॉर्म मधनं आपल्याला ती, कारण आपल्याला ईश्वराची फक्त कृपा हवी आहे. हम्म, साधू संत जे मोठमोठे आहेत त्यांनी ईश्वर प्राप्ती केली. राईट. आज मी विचार केला की ईश्वर प्राप्ती हवी आहे का मला ईश्वराची कृपा हवी आहे, तर मला जीवन जगण्यासाठी पहिल्यांदा ईश्वराची कृपा हवी आहे. म्हणून आपल्याला हा मार्ग जास्ती सोयीचा आहे आणि प्रपंचासाठी जास्ती महत्वाचा आहे. अरे वा, फारच छान. तो आता ईश्वराचा उल्लेख केला असं, आणि ईश्वर म्हटल्यानंतर जी सामान्य लोकांच्या मनात कल्पना येते ते धर्म. कारण धर्म हा एक असं एक इन्स्ट्रुमेंट आहे, व्हेइकल आहे किंवा मार्ग आहे की ज्याद्वारे आपण ईश्वराकडे पोहोचू शकतो. तर तुझ्या अनुभवाने किंवा पूर्णवादामध्ये ईश्वराला किती, त्या धर्माला किती महत्व दिलंय तुमच्या पूर्णवादामध्ये? का धर्म आणि ह्याचा सांगड आहे, का धर्माचा काही संबंध नाही, की धर्म हा एक पॅरलल डायमेन्शन आहे की दोन्ही कॅन गो टुगेदर? तुझं नक्की याच्याबद्दल काय मत आहे याच्याबद्दल, धर्माबद्दल? परमेश्वराला नक्की महत्व आहे. ज्याला परमेश्वर म्हणजे आम्ही पूर्ण पुरुष म्हणतो, कारण हे जग जे सगळं आहे तो सगळा पूर्ण पुरुषाचा भाग आहे. राईट. प्रत्येकामध्ये अस्तित्व ते आहे. पण जर धर्माचा विचार केला हम्म. तर धर्माचा तसा डायरेक्ट संबंध नाही असं माझं मत आहे. म्हणजे अर्थात की इथे आपण जसं म्हणलं तसं की मला उमगलेलं जे म्हणतोय आपण, राईट, राईट. त्याच्यामध्ये हा भाग आहे. तर बरोबर. धर्माचा तसा त्याच्यामध्ये डायरेक्टली संबंध नाही. बरोबर. कारण पूर्णवादाचे उपासक हे वेगवेगळ्या धर्माचे सुद्धा आहेत. हम्म. आणि तरी सुद्धा ते तोच मार्ग फॉलो करून त्यांचं आयुष्य सुखकर किंवा त्यांची जी प्रगती आहे ती तशी होतीये. त्यामुळे धर्माचा तसा त्याच्यामध्ये डायरेक्टली संबंध नाहीये. कुठल्याही धर्माचा माणूस ही प्रगती करायला निश्चित प्रयत्न करू शकतो. फारच छान. अतिशय उत्तम उत्तर असं त्याला म्हणता येईल. तर याच अनुषंगाने मला तुला परवा बोलता बोलता आपण म्हणालो होतो की तू मला वाटतं एक 3-4 वर्षापूर्वी नर्मदा परिक्रमा आपण भारतामध्ये जाऊन केलीस. तर मग ती ती करायचं तुला कसं मनात आलं? तर अगेन त्याचा काही संबंध पूर्णवादाशी होता का? अध्यात्माशी होता का? तो विचार कसा मनामध्ये आला? कसा पार पडलास? हे म्हणजे हे लोकांना नवीन ऐकायला नक्कीच आवडेल असं वाटतंय मला. त्याचं इफ यू कॅन एक्सप्लेन ऑन दॅट तर खूप बरं बरं होईल. त्याची पण मी कदाचित आत्ता जे आपलं सेशन चालू आहे ह्याचा आणि त्याचं एक सांगड घालायला हरकत नाही. की आता तुम्ही फार इंट्रोडक्शन छान केली की जितक्या लवकर आपण ह्या मार्गावरती चालू राईट. इतकं चांगलं आहे. हं, तर आपण बऱ्याच वेळेस आपल्या मुलांना एक सेव्हिंग करायला गोष्ट शिकवतो. हं. की उद्या तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्हाला अचानक जेव्हा पैशाची गरज पडेल त्यावेळेस तुम्हाला मिळावं, काहीतरी तुमच्या हातात असावं, राईट. त्यासाठी तुम्ही जितकं लवकर सेव्हिंग कराल तेवढं चांगलं. तसं जर का आपण विचार केला तर ह्या मार्गावर जाण्यासाठी सुद्धा जेव्हा आपल्याला कधीतरी खरंच गरज पडेल, आपल्याला हं, त्या हं. कृपेची गरज पडेल किंवा त्या बॅकिंगची गरज पडेल, राईट. तेव्हा असण्यासाठी आपल्याकडे काहीतरी बँक बॅलन्स तर असला पाहिजे. हां, हां. तर त्यासाठी जेवढा आपण लवकर चालू करू तितका तो बँक बॅलन्स लवकर होण्याचे चान्सेस आहेत. अरे वाह! हं, तर हं. आपण डिनायच नाही करू शकत. त्यामुळे हं. लवकर चालू केलेलं हे कधीही चांगलं. बरोबर. अशाच दृष्टीने जर विचार केला तर जेव्हा नर्मदा परिक्रमेबद्दल काही अभ्यास झाला, माझ्या आईने नर्मदा परिक्रमा केली होती हं, हं. आणि मी ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं. तर ह्याच अनुषंगानं माझ्या मनामध्ये विचार आला की जेही लोक करतात, आपलं अध्यात्माचं किंवा परमार्थाचं पण तेच आहे की मुलं बाळ नातवंड झाल्यानंतर मग जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस आपण ते करूया, असा एक राईट. विचार असतो 60 नंतर, 70 नंतर. 70 नंतर. पण मग मी विचार केला की जर करायचं असेल हं, हं. तर मग आता का नाही? हं, म्हणजे हं. तेव्हा चालताना जर का आपण परिक्रमा करायला गेल्यानंतर आपल्याला गुडघ्याचा त्रास असेल, पायाचा त्रास असेल, अस्थमा होणार असेल, बरोबर. औषध गोळ्या चालू असतील, तर तेव्हा त्या त्रासात करण्यात काय मजा आहे? जर खरोखर मला करायचंय आणि मला शोधून काढायचंय, तर मग आत्ताच का नको?
राइट. आता मला व्यवस्थित चालता येतंय, मला धडधाकड माझं अंग आहे, मी जाऊ बरोबर. शकतो, ते अनुभव घेऊ शकतो. तर मग ते अनुभव आणि माझी क्युरिओसिटी होती. मी मगाशी जसं म्हटलं, की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे ह्याच्यामध्ये अगदी ओपनली सांगायचं तर बऱ्याच वेळेस त्याच्यात एक शोध प्रक्रिया असते. हो, याच्यात हो. खरंच काय आहे? हं. किती तथ्य आहे? हे असे अनुभव कसे येतात? मग बरोबर. जर ते अनुभवायला मिळणार आहेत, तर त्याची वाट अजून 30 वर्ष का बघायची? राइट. ते तर आज अनुभवायला मिळणार असतील, तर का नाही? फारच छान. असा विचार करून मग मी इथला जॉब सोडला. 3 महिने गॅप घेतला ओके. आणि भारतात आणि अगदी मोठा अनुभव हाच आहे, की त्यावेळी जेव्हा मी परिक्रमेत असताना लॉकडाऊन आणि कोविड सगळं चालू झालं होतं. हं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा माझी परिक्रमा अगदी व्यवस्थित विनासायास पूर्ण झाली. अरे वाह! ह्याला गुरुची कृपा किंवा मैयाची कृपा, देवाची कृपा आपण कुठलंही नाव देऊ शकतो. आणि हा अनुभव आहे किंवा अनुभूती जास्ती चांगला शब्द आहे. राइट. ही प्रत्येकाची प्रत्येकालाच यावी लागते. मी किती एक्सप्लेन करून कोणाला कळणं जरा अवघड आहे. पण जेव्हा ती स्वतःला येते, त्यातनं हा विश्वास जनरेट होतो. अरे फारच आणि छान. मग म्हणजे आपली श्रद्धा बसते. म्हणजे व्हेरी गुड. श्रद्धेची पण इतकी छान व्याख्या पूर्णवादाने सांगितली, हां, की हां. अनुभवाच्या निश्चितीची निश्चिती. म्हणजे तुम्हाला एक अनुभव येतो. हं. त्याची निश्चिती होते. पुन्हा राइट. तसेच अनुभव येत राहतात. त्या निश्चितीची सुद्धा निश्चिती होते. तेव्हा तुमची श्रद्धा बसते. अरे वाह! वाह, वाह! मला वाटतं फक्त पूर्णवाद विषय घेऊन किंवा त्यातली सूत्र घेऊन मला वाटतं एक 8-10 कार्यक्रम सहज होतील रेडिओवरती की प्रत्येक सूत्र घेऊन ते विस्ताराने सांगायचं लोकांना आणि ते विचार पोहोचवा. इतकं ते मला डीप दिसतंय, इतकं ते छान दिसतंय. हा कॉन्सेप्ट इतका आवडलाय मला कॉन्सेप्ट, की फारच छान. म्हणजे श्रोत्यांना याची ओळख होणं हे फारच एक चांगलं काम आज होतंय असं असं मला व्यक्तिगतरित्या वाटतंय म्हणजे. आणि तू ते इतकं छान सांगतोयस, की ते ऐकत राहावसं वाटतं ॲक्चुअली. तर म्हणजे त्या याच्यामध्ये आता काय, की जे कन्सेप्ट आहेत हे सगळे महाराजांनी सांगितलेले कन्सेप्ट आहेत. राइट. मी म्हणलं तसं अगदी किरकोळ त्याचा अभ्यास आहे. पण म्हणजे याच्यातनं जे चांगलं जर का रसिकांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असेल, तर हे नक्की त्यांची कृपा आहे. ह्याच्यामध्ये जर चुकीचं काही सांगितलं जात असेल, तर तो माझ्या अभ्यासातला फोल आहे. हे अगदी निश्चितपणाने मला सांगावंसं वाटेल. नाही ते सुरुवातीला म्हटलं विनयशीलता दिसते मला जागोजागी. दॅट्स व्हेरी गुड. रिअली कमेंडेबल. तर एक या कार्यक्रमामध्ये एक नेहमीचा प्रश्न असतो माझा, की अ, तरुण पिढीला तू काय संदेश देशील? आय थिंक त्या प्रश्नाचं उत्तर तू ऑलरेडी दिलेलं आहे. स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या वागणुकीतून आणि स्वतःच्या ह्याच्यातून. सो दॅट्स रिअली गुड, की म्हणजे अशी उदाहरणं आहेत ती नवीन पिढीला त्या मार्गावर जायला प्रवृत्त करतील, याची मला अगदीच नक्कीच खात्री आहे. आणि या गप्पांच्या ओघामध्ये आणखी एक तुला प्रश्न म्हणजे जो सुरुवातीला राहिला माझा, की पूर्णवादामध्ये साहित्य आहे, ग्रंथ आहेत किंवा त्यांची सूत्र आहेत, हे सगळं ठीक आहे. पण अनेक पंथांमध्ये किंवा या विषयावरती ध्यानधारणा हा एक महत्त्वाचा एक भाग असतो. तर तसा काही ध्यानधारणा प्रकार आहे का, की स्वतःकडे नुसतं मांडी घालून बसायचं, काही जप करायचा, काही स्वतःच्या आत डोकून बघायचं, असं काही ध्यानाचे प्रकार सांगितलेत का असं काही नाहीये याच्यामध्ये? आहेत आणि तेच मी मगाशी जे उपासना शास्त्र जे मी सांगत हां. होतो, म्हणजे ओके. ऑफकोर्स की त्याच्या पाठीमागे सायन्स आहे. हं. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाची उपासना ही वेगळी असते. प्रत्येकाचं राइट, उपास्य दैवत वेगळं असतं. राइट. काही म्हणजे काही जणांना मला माहिती आहे, की अगदी व्यायामाचे प्रकार सुद्धा उपासना म्हणून आहेत. हो, ओके. तर त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी जी काही गरज आहे, हां, हां. ती जी गोष्ट करायला लागते त्याला आम्ही उपासना म्हणतो. मग राइट. त्याच्यामध्ये जप-जाप्य सुद्धा आहे, त्याच्यामध्ये साधना पण आहे, त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं व्यायामाचे काही प्रकार पण आहेत. फक्त एक ह्याच्यामध्ये धरलं जातं, की कोणाचीही मला माहिती असलेल्यापैकी उपासना ही 10 किंवा 20 मिनिटापेक्षा जास्ती नाहीये. हो, ओके. कारण हं. महाराजांचं म्हणणं आहे, की प्रपंच जास्ती महत्वाचा आहे. त्याच्यावरती फोकस जास्ती असायला हवा. राइट. तर तुमच्या आयुष्यातले हार्डली 10 ते 20 मिनिटं जर रोज तुम्हाला काहीतरी करायला सांगितलं, तर ते करणं सहज शक्य आहे. उद्या बरोबर, जर मी म्हटलं, की हे सगळं सोडून कुठेतरी वर्षानुवर्ष तपश्चर्येला बसायचं, तर कदाचित ते इतकं सहज शक्य होणार नाही. बरोबर. आपण म्हणतो तसं, की रोजची कामं सोडून म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं, की माझं लहान मूल आहे आणि ते रडत बसलंय आणि मी जर का देवासमोर जप-जाप्य काहीतरी करत बसलो, तर राइट, खरंच त्याला किती महत्त्व आहे किंवा किती मनाने मी ते करू शकेल. आणि राइट, आपल्याला ते खोबर दुधाची कहाणी माहिती आहे, की त्या राइट. दुधाने हे भरलं. तर तशीच काहीशी गोष्ट इथे आहे. बरोबर. आणि त्यामुळे मगाचचं जरी उदाहरण घेतलं आपण बँकेचं, कोणाला तरी तुम्ही जर का सांगितलं, की "अरे, तू $10-20 एक आठवड्याला बाजूला टाक." तर लाँग टर्ममध्ये त्याचा फायदा निश्चित आहे.
राइट, पण ते टाकायला त्याला वाईट वाटणार नाही. पण आत्ता एकदम जर तुम्ही सांगितलं त्याला की $2,000 रोजच्या रोज बाजूला दर वीकला बाजूला टाकत जा, तर राइट, राइट, कदाचित ते सहज शक्य होणार नाही. राइट, राइट. तर तसं हे प्रपोर्शन असावं, की खूप त्याला वाहून न जाता अगदी थोडक्यामध्ये मगाशी म्हणलं तसं त्याच्या कृपेची गरज आहे. त्याच्यासाठी इतकं करावं फक्त रोज आणि बाकीची आपली प्रापंचिक कामांना जास्ती महत्त्व द्यावं. अरे वाह! फारच छान. म्हणजे आपल्या गप्पा इतक्या छान रंगल्या आहेत, की आता मला थोडं आता वेळेच्या ह्याच्याप्रमाणे थोडं आवर्त घ्यायला लागतंय. इतकं पूर्णवाद, अध्यात्म या सगळ्या विषयावर तू इतकं छान सांगितलंस, की गप्पा संपूच नये असं वाटतंय. पण आपल्याला वेळेचा अभाव आहे, लिमिटेशन आहे. त्याच्यामुळे आता आपण आवर्त घेऊया. तर म्हणजे तरुण पिढीचा संदेश आहे, अध्यात्म म्हणजे काय, पूर्णवाद म्हणजे काय, एव्हरीथिंग यू हॅव कव्हर्ड व्हेरी वेल. तर जाता-जाता एक शेवटचा प्रश्न म्हणजे, की अ, ह्याच्या पुढे तुझ्या म्हणजे या या पं या प पंथावर जाताना किंवा वाटचाल करताना तुझे काही संकल्प मनात आहेत का, की आता हे करायचं पुढे आहे, करायचं बाकी आहे किंवा पुढच्या 2 वर्ष असं असं काहीतरी करीन, असं मनाशी काहीतरी आहे का जस्ट एक जर्नी आहे ती चालत राहायचंय? नाही संकल्प तर वाटचाल तर निश्चित आहे. आत्तापर्यंतची जी वाटचाल होती, की इथे एक मंदिर व्हावं पूर्णवादाचं अशी आमची एक गेले 17 वर्षी इच्छा होती. योगायोगाने ओके. ती ह्या वर्षी पूर्ण झाली आणि एक पूर्णवादाचं मंदिर इथे आहे, अरे की वाह! जेणेकरून ॲक्टिव्हिटीज इथे चालत राहतील, हां. गुरुवारच्या ॲक्टिव्हिटीज चालू राहतील. तर अशाच दृष्टीने पुढचा जर का आगामी विचार केला, तर त्याच्यामध्ये पूर्णवाद हा आता आजकाल भारतामध्ये काही युनिव्हर्सिटीमध्ये पी-एच-डीचा सब्जेक्ट म्हणून चालू आहे. रिअली? तर तसाच तो सब्जेक्ट आपल्याकडे ऑस्ट्रेलियामध्ये कुठेतरी सुरू व्हावा. अरे वाह! कुठल्यातरी युनिव्हर्सिटीमध्ये. आता आपलं हिंदू स्कूलचं एक काम चालू आहे. आपल्याला कदाचित माहिती असेल. हं, हं. बॉक्स हिल जवळ आपली एक शाळा चालू होतीये. हो पहिली ना. आपली अ, हिंदू स्कूल आहे ऑस्ट्रेलियामधली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली. अरे वाह! तर हिंदू स्कूलमध्ये सुद्धा आम्ही ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहोत. हां, हां. त्याच्या फंड रेझिंग वगैरे सगळं चालू आहे. श्रोत्यांनाही अगदी मनापासून विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये करावं. राइट, तर राइट. अशा शाळांमधनं हा सब्जेक्ट कदाचित शिकवता येऊ शकेल आणि जास्ती लोकांपर्यंत पोहोचू शकेल. बरोबर. त्याच्यानंतर हे युनिव्हर्सिटीपर्यंत जाऊ शकेल. पण अरे हा वाह! विषय असा आहे, की त्याच्यावरती जितकं आपण काम करू, विचार करू, ते सगळ्या समाजाच्या अगदी फायद्याचं होणार आहे. फारच छान, फारच छान. व्हेरी गुड. दॅट्स म्हणजे फारच चांगलं प्रोजेक्ट आहे आणि फारच ऐकून मला छान वाटलं. तर मला वाटतं आता कार्यक्रम संपायची वेळ आलेली आहे. तर धन्यवाद मकरंद. मकरंद अगेन रिअली थँक्स टू यू, की तुझा बहुमोल वेळ खर्च करून अध्यात्म या विषयावरचे, पूर्णवादावरचे तुझे अत्यंतिक बहुमोल विचार तू आमच्यापर्यंत पोहोचवलेस. चर्चेकरता वेळ दिलास, चांगलं छानपैकी सगळं एक्सप्लेन केलंस. तर याबद्दल मी माझ्यातर्फे व आकाशवाणी सिडनीतर्फे तुझे अगदी मनापासून आभार मानतो. धन्यवाद राजनजी आणि मलाही अगदी तेच म्हणायचं आहे. तुम्ही मला जी संधी दिली म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं, की पात्रता नसतानाही मला तुम्ही इथे बोलायची संधी दिली आणि पूर्णवादाचे 2 विचार मला सांगण्याची जी संधी मिळाली, त्याच्याबद्दल तुमचे पण आभार आणि आपले सगळे श्रोते आहेत, त्यांनी हे शांत चित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे पण आभार. धन्यवाद. नक्कीच खात्री आहे मकरंद, की हा प्रोग्राम ऐकून लोकं नक्कीच चांगल्या देतील प्रतिक्रिया, प्रतिसाद, की म्हणजे इतक्या चांगल्या हातोटीने, इतक्या खोलात जाऊन, इतक्या थोडक्या वेळामध्ये सगळ्याची माहिती देऊन हा फारच कार्यक्रम छान रंगला. आधी म्हटल्याप्रमाणे मला खरंच म्हणजे कार्यक्रम आवरताना जरा दुःख होतंय, पण वेळेचा अभाव आहे. तर श्रोतेहो आपल्या कार्यक्रमाच्या 6व्या भागामध्ये आपण पुढच्या महिन्यामध्ये परत भेटूया आणि तोपर्यंत मी राजन रिसबूड, आपले आजचे पाहुणे मकरंद बिल्लीकर यांच्याबरोबर आपली रजा घेतो आणि त्या पुढच्या भागामध्ये अशाच एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे विचार आपण ऐकू. तोपर्यंत आपण आकाशवाणीतर्फे आभार व आपले नमस्कार. धन्यवाद मकरंद. धन्यवाद. जय पूर्ण.